हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मकर संक्रांती आणि सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर माझी मकर संक्रांती एकदम साधी सिंपल होती. जसं आपला नॉर्मल दिवस असतो ना, तर तसाच आजचा माझा दिवस गेलेला आहे. असं काही स्पेशल नव्हतं बरं का. आणि तर चला कसा होता तर ते मी तुम्हाला आज पुढे सांगतेच. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आज सकाळी लवकर उठून आहे ना, पहिलं झाडू फरशी आवरून घेतली. म्हटलं सण आहे तर क्लिनिंग ही पहिली झालीच पाहिजे, म्हणजे घरामध्ये सुद्धा छान असं फ्रेश वाटतं. त्यानंतर मात्र मी छान अशी फ्रेश झाली आणि हा जो काही माझ्याकडे एकच ब्लॅक कलरचा ड्रेस आहे बरं का, मग त्यालाच मी विअर केला. कारण आज संक्रांती आहे, ब्लॅक कलर तर घातलाच गेला पाहिजे म्हणून मी हा ड्रेस विअर केला आणि त्यानंतर लगेच पूजा करून घेतली. सकाळी सकाळी पूजा केली ना, घरामध्ये खरंच एकदम फ्रेश वाटत असतं आणि माझी दररोज इच्छा असते की माझी दररोज सकाळीच पूजा झाली पाहिजे, पण ती काही होतच नाही. कारण सकाळी मुलांची स्कूलला जाण्याची धावपळ आणि माझी स्वयंपाकाची गडबड चालू असते, त्यामुळे हे काही पॉसिबलच होत नाही. पण मुलांना ज्या दिवशी सुट्टी असते ना, तर त्या दिवशी मी सकाळी सकाळीच पूजा करून घेत असते. तर चला असो, तर आता मला आहे ना इथे सुगड पूजन करून घ्यायचं होतं. त्यासाठी मी इथे एक छोटासा पाट घेतलेला आहे. त्यावर असण टाकून घेतलं आणि जे काही छोटेसे बोळके किंवा काही जण सुगडसुद्धा म्हणतात, तर ते सुगड इथे ठेवून घेतले 5. त्यामध्ये ओला हरभरा, गव्हाच्या ओंब्या, गाजर, ऊस आणि बोरं. तर असं हे सगळं त्यामध्ये भरून घेतलं आणि मेन म्हणजे तिळगुळसुद्धा टाकायचे असतात. आज असतो तिळगुळाचाच मान मेन. तर तिळगुळसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतलं. छान त्याला हळदी, कुंकू, अक्षदा, धूप-दीप दाखवून घेतलं आणि त्याचबरोबर फ्रेश ताजी-ताजी फुलंसुद्धा आलेली होती. फुलं वाहून घेतली. त्यानंतर मी छान अशी आरती केली, पूजा झाली आणि मेन म्हणजे नैवेद्य दाखवायचा होता. तर आज तिळगुळ जो असतात ना त्याचा आणि तिळाचे लाडू, चिक्की, तर त्याचाच नैवेद्य दाखवला जातो. तर तो पण नैवेद्य मी सुगडला दाखवून घेतला. आता आमच्याकडे अशी साधी सिंपलच पूजा केली जाते. जशी आमच्याकडे करतात तशीच मी इथे पूजा करून घेतली आणि त्यानंतर आली किचनमध्ये. आता आज आहे नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. पण आजचा जरी पहिला सण असला ना, पण सगळा गोंधळच झाला होता. काही जण म्हणत होते आज पुरणपोळी नाही करायची, उद्या करायची. कारण आज होती एकादशी आणि एकादशीला देवांना असतो उपवास. तर काहींचं होतं देवांना उपवास नसतो, माणसांनाच उपवास असतो. इतका सारा गोंधळ झाला होता. म्हटलं काय करावं आता. पण फायनली म्हटलं जाऊ दे, आता वर्षाचा पहिला सण आहे आणि सणाच्या दिवशी पुरणपोळी केली ना तरच तो सण वाटतो. नाहीतर मग म्हणजे ज्या दिवसाला त्या दिवसाचं महत्त्व असतं ना, तसं काहीचं. आता उद्या जर केली ना तर तो सणही वाटणार नाही. मग म्हटलं जाऊ दे, आजच आपण आहे ना पुरणपोळी बनवूया. आणि तसंही मला आणि आहोंना काही एकादशी आम्ही काही अजून पकडत नाही, उपवासही नसतो. त्यामुळे मग आम्ही आजच पुरणपोळी बनवली आणि त्यातही मी भात बनवला होता बरं का. तर भाताचं पण एकादशीला भात खात नाही किंवा भात बनवतच नाही बरं का, ते पण झालं. तर मग मी ना सगळं म्हणजे कोणाकडेच लक्ष दिलं नाही. मी माझ्या माझ्या मनाचंच केलं ह्यावेळेस. कारण प्रत्येकाचं बोलणं वेगळं होतं. काही जण हो बोलायचे, काही नाही बोलायचे. मग त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, आता आपण कुणाकडेच लक्ष द्यायचं नाही. जो काही नैवेद्य असतो पुरणपोळीचा, आपला जो काही स्वयंपाक असतो ना तो पूर्णच बनवायचा. तर फायनली मी सगळा स्वयंपाक जो आहे ना तो बनवायला सुरुवात केलेली. वर्षाचा पहिला सण होता पण सगळा गोंधळ आणि गोंधळच झाला. तर काही जणांनी आज पुरण केलं तर काही उद्या करणार आहे. तर तुम्ही कधी केली होती पुरणपोळी, संक्रांतीच्या दिवशी का करीच्या दिवशी? तर नक्की कमेंट करून सांगा. पूजेला बसण्याच्या आधी ना मी डाळ शिजत टाकून घेतलेली होती. म्हटलं पूजा होईपर्यंत डाळ मस्त शिजून जाईल. तर डाळ इथे माझी मस्त शिजलेली होती. पहिल्यांदा तर मी मसाला काढून घेतला, कारण मस्त आज सार बनवायचा आहे, कटाची आमटी. तर त्यासाठी मस्त इथे मसाला काढून घेतला. आता मी त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे. त्याला तेल सुटेपर्यंत आहे ना, जो काही किचनवरचा पसारा होता तुम्ही बघितलाच, तर तो मी सगळा इथे आवरू घेतला आणि हा कुकर आहे ना मध्येच घसायला घेतला होता, कारण यामध्ये मला भात लावायचा आहे. एकदा मी याच्यामध्ये मटण शिजवलेलं होतं आणि त्यानंतर मी दोनदा त्याच्यामधनं आहे ना बटाटे उकळून घेतलेले होते बरं का पराठ्यासाठी. तरीसुद्धा ते मनामध्ये होतंच की आपण याच्यामध्ये ना मटण शिजवलेलं आहे. त्यामुळे मी आता त्याला एकदा पुन्हा घसूनच घेतलं स्वच्छ आणि आता मी त्यामध्ये मस्त असा भात लावणार आहे. आता याला आहे ना छान असं तेल सुटलं होतं. त्यामध्ये जे काही आपले घरगुती मसाले होते ना तर ते टाकून घेतले. अंदाजानुसार मी त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये टाकण्यासाठी ना थोड्याशा डाळीसुद्धा मी बाजूला ठेवलेल्या आहे. आता याला उकळी आली की त्यानंतर मी ह्या ज्या काही वाटीमध्ये तुम्हाला डाळी दिसत आहे ना, तर त्या मी त्यामध्ये ॲड करून घेणार. आता भात लावताना आहे ना माझं मन खूप कानकूच करत होतं, पण आता साराला भात नसेल तर कसं चालणार ना, मग सार भात झालाच पाहिजे. म्हटलं जाऊ दे आता करूनच घेऊया. तर फायनली मी इथे ना भातसुद्धा लावून घेतला आणि भातासाठी ना मी इंद्रायणी तांदूळ यूज करते. आम्ही ज्यांच्याकडनं तांदूळ घेतो ना तर तो ना शेतीतला असतो, त्यामुळे त्या भाताला म्हणजे त्या इंद्रायणी तांदळाला इतकी छान चव असते ना. आणि जर भात बनवला ना घरामध्ये तर सगळ्या घरामध्ये त्याचाच वास पसरलेला असतो. इतका मस्त असतो ना की काय सांगू, चवीला पण एक नंबर असतो. आता एका बाजूला माझा छान असा भात बनणार आणि दुसऱ्या बाजूला कटाची आमटी. तर हे होईपर्यंत ना हे जे काही पुरण आहे ना ते पण मी बारीक करून घेते.
शिजताना आपल्याला जर पाण्याचा अंदाज एकदा कळला ना, तर आपलं पुरण मात्र एकच नंबर बनतं बरं का. आजचं पुरण माझं छान बनलं होतं. 1-2 वेळा ना माझं पुरण बनणं चुकून गेलेलं होतं. एकदम सैल असतं ना तसं बनून गेलं होतं. त्यामुळे माझ्या पुरणपोळ्या ह्या फुटत होत्या. आज मात्र एकदम परफेक्ट माझं पुरण बनलं. आता माझं हे पीठ आहे ना पूर्ण असं छान चाळून होईपर्यंत आहे ना, जे काही पुरण होतं ना त्याला मी थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवलं, जेणेकरून त्यातलं थोडंफार जे काही मॉइस्ट असेल ना, तर ते असं कमी होऊन जाईल किंवा व्यवस्थित ते पुरण बनेल. तर त्यासाठी मी त्याला फ्रिजमध्ये ठेवलेलं आहे. आणि जेव्हा पण मी पुरणपोळी बनवते तर पीठ मात्र ओढणीने चाळूनच घेत असते. पुरणपोळी बनवताना मी त्यामध्ये कधीच मैद्याचा यूज करत नाही बरं का. नेहमी गव्हाचं जे पीठ असतं ना त्याला ओढणीने चाळून घेते. त्यामध्ये फक्त मीठ, हळदसुद्धा टाकायची नाही. फक्त मीठ टाकून ते असं छान मळून घेते पीठ आणि त्याच्याच पुरणपोळ्या बनवत असते. एकच नंबर पुरणपोळी बनते बरं का. एकदम मऊ लुसलुशीत, एकदम छान. आता तुम्हाला बघायलाच भेटेल किती सुंदर अशा माझ्या ह्या सगळ्या पुरणपोळ्या बनलेल्या आहे. त्या पण मोठमोठ्या बरं का, छोटी-छोट्या पण नाही, मोठमोठ्या मस्त पुरणपोळ्या बनवलेल्या आहे. तुम्ही मैद्याच्या पुरणपोळी बनवतात की गव्हाच्या पिठाच्या, की मी जसं बनवलेलं आहे तशाच बनवता? नक्की कमेंट करून सांगा. बघताय ना किती छान टम्म अशा पुरणपोळ्या फुगलेल्या आहे. काही त्यामध्ये मैदा नाही, हळद नाही, काहीच नाही. एकदम नॉर्मल अशा गव्हाच्या पिठाच्या ह्या पुरणपोळ्या मी बनवलेल्या आहे. तर इतक्या सुंदर ह्या पोळ्या फुगल्या होत्या ना, की ते बघून आहे ना मला खूप आनंद होत होता. आणि सगळ्याच पुरणपोळ्या फुगल्या बरं का. एकच नाही की एकच फुगली आणि असं, तर तसं नाही बरं का. सगळ्या अशा मस्त टम्म फुगल्या होत्या. आणि असा स्वयंपाक जर आपल्याला आला ना, तर मग स्वयंपाक करायला पण एकदम मजा येऊन जाते बरं का. सुरुवातीपासूनच मला इतक्या छान पुरणपोळ्या नव्हत्या जमत बरं का. पण आत्ता 1-2 वर्षापासून आहे ना मला खूप छान-छान अशा पुरणपोळ्या जमायला लागलेल्या आहे. कदाचित सवयीने होऊन जातं, अनुभव येतात ना, तसं आपण शिकतच जातो. तर चला, इथे माझा मस्त असा स्वयंपाक रेडी झालेला आहे. पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरडई आणि त्याचबरोबर मस्त असं दूधसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे. देवांना नैवेद्य दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही सुद्धा मस्त पुरणपोळीवर ताव मारला. मस्त जेवणं झाली, थोडासा आराम केला. कारण हे जेवण मात्र जड असतं बरं का पचायला, डायरेक्ट झोपच लागून जाते. तर छान आराम झाला. आणि ना मग एका शॉर्ट व्हिडिओचं मी एडिटिंग करायला बसली होती आणि तेवढ्यात मला हा पक्ष्यांचा जो काही थवा आहे ना, तर तिथे ना खूप असे पक्षी उडत होते. मग ते बघितलं, म्हटलं चला थोडंसं शूट करूया. कदाचित त्यांना हे पतंगीचे मांजा वगैरे असतो ना, त्यांनी त्रास होत असेल किंवा मग काही झालं असेल. पण मग तिथे खूप असे पक्षी इकडे तिकडे उडत होते. तर ते पण मस्त शूट करून घेतलं. आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर म्हटलं चला आता वरती जाऊया टेरेसवर. कारण आज आरुषानं मात्र सकाळपासून फक्त वरती जातोय, खाली येतोय, टेरेसवर जायचं, खाली यायचं, असंच चालू आहे. दिवसभर ते पतंग उडवत होते. फक्त दुपारी तेवढा जेवण करण्यासाठी आला होता. म्हटलं आता मुलं वरती काय करतायत ते पण बघूया. आपल्याला तर काही पतंग उडवता येत नाही, पण मुलांचा जो काही आनंद आहे ना, त्याच्यातनंच आपण हे थोडासा त्यांच्याकडनं आनंद घेऊन टाकूया. खूप म्हणजे खूप पतंगी उडत होत्या बरं का. संध्याकाळच्या वेळेला ना जरा जास्तच गर्दी जमली होती 4 नंतर. आणि प्रत्येकाच्या टेरेसवर आहे ना खूप सारी गर्दी झालेली होती. आणि मस्त थोड्या वेळ आम्ही तिथेच थांबलो. थोडा वेळ म्हणजे भरपूर वेळ थांबलो, मस्त आनंद घेतला. मुलांना तर काही अजून यायचंच नव्हतं. मग म्हटलं जाऊ दे, आपणच खाली निघून जाऊया. तर मी खाली आली, थोडंसं घरामध्ये आवरलं. आणि आत्ता आहे ना मला खरंच साडी घालायची होती, पण इतका कंटाळा आला होता ना, मग म्हटलं जाऊ दे, आपण आहे ना आता हळदी कुंकू होणारच आहे ना, तेव्हाच छान असं नटून थटून घेऊया. आणि मग त्यानंतर आहे ना संध्याकाळच्या वेळेला सगळ्या जणी आल्या होत्या. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, जो काही कार्यक्रम असतो ना आपल्याला सगळ्यांना एकमेकांना तिळगुळ द्यायचे घ्यायचे, तर ते सगळं झालं. आणि तेव्हा मात्र मी काही शूट नाही केलं बरं का. पण जेव्हा हे मुलं, आरूचे फ्रेंड जेव्हा आले होते ना तिळगुळ द्यायला, मग तेव्हा म्हटलं थोडीशी क्लिप शूट करून घेऊया. तर इथे आमचे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला सगळा जो कार्यक्रम होता ना तो झाला. त्यानंतर मुलं गेली सगळ्यांना तिळगुळ वाटण्यासाठी. तर असा होता माझा आजचा मकर संक्रांतीचा एकदम साधा सिंपल दिवस. जसा आपला दररोजचा दिवस जातो ना तसाच गेला. फक्त आज मस्त पुरणपोळी खायला भेटली. पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंट करत जा. तर पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली रुटीन व्लॉग बरोबर. बाय बाय.